हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं अजून एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेलवरनं तर थोडीशी तुम्हाला आयडिया आली असेल आजचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे ते. खूप सुंदर असे किचन प्रोडक्ट आहेत. आपण नेहमी असा विचार करतो की हे घेऊ का, पण आपल्याला असं वाटतं अरे एवढं स्वस्त आहे की चांगलं असेल की नाही हे प्रोडक्ट, किंवा आपल्या मनात खूप सारे असे विचार येतात. आणि मी आज आज पार्ट 1 मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामध्ये 5 प्रोडक्ट शेअर करणार आहे आणि नंतरचा जो व्हिडिओ येईल त्यामध्ये पार्ट 2 मध्ये तुम्हाला 5 प्रोडक्टचे रिव्ह्यू शेअर करणार आहे. आणि हे किचन प्रोडक्ट खूप जास्त यूजफुल आहेत. आणि आपल्याला नेहमी असा विचार करतो की घेऊ पण आपण घेतच नाही. पण हा व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच तुम्ही हे प्रोडक्ट परचेस कराल, कारण की हे खूप अंडर बजेट आहेत आणि खूप सुंदर आणि यूजफुल प्रोडक्ट आहेत. आपण डेली ह्याचे यूज करू शकतो. खूप छान आहे, ऑफरटेबल आहे, त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे त्या प्रोडक्टची. मी ते शेअर करणार आहे ते, आणि खूप जास्त यूजफुल पण आहेत ते प्रोडक्ट. तर नक्की काय आहे ते प्रोडक्ट, तर चला मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आज जे मी 5 प्रोडक्टचे रिव्ह्यू तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे ते हे आहेत हे 5 प्रोडक्ट. ते याच्यामध्ये एक जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये मस्त असं जे चॉपर असतं, आपण प्लास्टिकचं वगैरे यूज करतो, तर हे थोडंसं युनिक आहे. हे तुम्हाला खूप मस्त असं स्वस्तामध्ये मिळून जाईल. हे चॉपर आहे. परत हे म्हणजे आपण जे स्टीलच्या डब्याची झाकण वगैरे तुटतात किंवा टोप वगैरे आपण असंच काहीतरी डिश वगैरे ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करतो, तर त्यासाठी हे सिलिकॉनमध्ये मी मागवलेले आहेत. ते सुद्धा खूप जास्त यूजफुल आहेत. परत आपण जेव्हा बिर्याणी वगैरे करतो ते त्यामध्ये, किंवा चहापत्ती वगैरे त्यासाठी छोटीशी गाळण, असे खूप छान छान प्रोडक्ट आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, अजिबात स्किप करू नका. आणि हां, तुम्हाला तर माहीतच आहे, व्हिडिओला तुम्हाला एक लाईक द्यायचा आहे आणि व्हिडिओ कमेंट करून नक्कीच तुम्हाला एक तरी प्रोडक्टचे रिव्ह्यू द्यायचेच आहे की तुम्हाला नक्की कुठलं प्रोडक्ट आवडलं, मला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगायचं. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मी तुम्हाला फर्स्ट जे मोठं प्रोडक्ट आहे त्याचे रिव्ह्यू शेअर करणार आहे. हे सुंदर असं चॉपर आहे. मी स्वतः प्लास्टिकचं यूज करत होती, ते आता वापरून कंटाळा आला. आणि हे खूप असं लाईट वेट आहे. मस्त असं ह्याला पकडायला सुद्धा हँडल आहे. दोन्ही बाजूनी तुम्ही कट करू शकता. अशी कुठली साईड रफ वगैरे नाही आहे. दोन्हीकडे अशा स्मूथ आहे. खूप हलकं आहे. आणि हे तुम्हाला इझिली मला वाटतं 70 to 80 रुपीजमध्ये असं मिळून जाईल. असं थोडंसं तुम्हाला किचनमध्ये थोडंसं असं काहीतरी किचनमध्ये चेंजेस करायचे असतील तर हे प्रोडक्ट तुम्ही नक्कीच परचेस कराल. खूप सुंदर असं चॉपर आहे. खूप यूजफुल आहे. आपण आजकाल सगळेजण, पहिलं तर आपण विहीवर वगैरे चिरायचा कांदा वगैरे, पण आता हे सगळेजण चॉपमध्येच कट करतात. परत जे सेकंड प्रोडक्ट आहे ते मस्त असं हे आहे. ते बघा, आपण जे फ्रीजमध्ये जे स्टोरेज वगैरे करून ठेवतो ते सिलिकॉन मॅट आहे. प्रत्येक साईजमध्ये आहेत. आणि मी प्रत्येक प्रोडक्टचे रिव्ह्यू ते तुमच्यावर यूट्यूब शॉर्ट्स शेअर करणार आहे. तर तिकडे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता ते कसं ते यूज करतो, किंवा हे खरंच हे यूजफुल आहे का. तुम्हाला हे प्रोडक्ट बघितल्यावर नक्कीच कळेल. ह्याच्यामध्ये असे हे सिलिकॉन लीड आहेत बघा, प्रत्येक साईजमध्ये दिलेले आहेत. मी ॲक्च्युली अजून काउंट नाही केले, पण खूप सारे आहेत. तर तुम्ही मोठं टोप असेल किंवा असं आपल्याकडे बाउल वगैरे असेल, त्याला इझिली तुम्ही फिट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. किंवा आपल्या एखाद्या डब्याचं झाकण गेलं असेल तरीसुद्धा हे तुम्ही फिट करून ठेवलं तरीसुद्धा हे खूप जास्त यूजफुल प्रोडक्ट आहे. आणि जे तिसरं प्रोडक्ट आहे ते पण खूप छान आहे. आपण जेव्हा घावणे वगैरे बनवतो किंवा आपण आंबोळ्या वगैरे बनवतो, तर आपल्याला ह्याच्यावर लावायला किंवा चपातीला तेल वगैरे लावायला आपण असंच लावतो. तर त्यासाठी मस्त अशी छोटीशी बॉटल आहे. त्याला सुंदर असा क्यूट ब्रश दिलेला आहे. हे बघा, खूप मस्त आहे. आणि मेन म्हणजे हे सगळं अंडर बजेट प्रोडक्ट आहेत. आणि थोडंसं असं किचनचा लुक तेच वापरून आपल्याला कंटाळा येत असेल, थोडासा किचनचा लुक चेंज करायचा असेल, तर नक्कीच तुम्ही हे प्रोडक्ट बाय करू शकता. खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे, खूप यूजफुल आहे. घावणे करण्यासाठी आपण जेव्हा लावतो तेल, तर मस्त असं आपण इझिली ह्याच्यात स्टोअर करून ठेवून इझिली लावून फिट करू शकतो. काहीच तुम्हाला करायचं टेन्शन नाही आहे. खूप मस्त आहे. आणि हे जे दुसरं प्रोडक्ट आहे ते ड्रायफ्रूट्स कट करायचं आहे.
ह्याचं पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे की मी सुद्धा खूप वेळ हे प्रोडक्ट बघायचे की नक्की वाटायचं युजफुल असेल का, पण नक्की हे किती युजफुल आहे तुम्हाला याचं शॉर्ट व्हिडिओ शेअर करणार आहे. तुम्ही नक्कीच बघा की खरंच हे प्रोडक्ट युजफुल आहे का. तर ह्याच्यामध्ये मस्त असं ड्रायफ्रूट्स कट करण्यासाठी असं चॉपर दिलेलं आहे बघा. आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून फक्त इझी लावून ह्याला प्रेस करायचं. हे पण तुम्हाला 70 to 80 रुपीजमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल. खूप यूजफुल प्रोडक्ट आहेत. आपण तर शेव किंवा खीर वगैरे काही ना काहीतरी दिवाळीमध्ये तर आपण खूप साऱ्या वस्तू करतो किंवा गणपती फेस्टिवलसाठी खूप आपल्याला ते कटिंग करावं लागतं. तर ह्याचं काहीच टेन्शन नाही. तुम्ही एका क्लिकमध्ये हे इझिली यूज करू शकता. खूप स्मूथ आहे, खूप असं स्मूथ आहे. इझिली तुमचं चॉप होऊ शकतं तुम्हाला पाहिजे तसं साईजमध्ये. इथे असं बघा ब्लेड दिलेला आहे. मस्त त्याचं पातळ स्लाइस होऊ शकतात. आणि जे नंतरचे प्रोडक्ट आहे ते पण छान आहे. ते 2 in 1 आहे. मला असं वाटतं मी अजून यूज केलं नाही आहे, पण मी नक्कीच यूज करून तुम्हाला शेअर करीन. हे मस्त अशी छोटीशी तुम्ही बघितली असेल की आपण बिर्याणी वगैरे बनवतो, आपण राईसमध्ये खूप असं सगळं गरम मसाले वगैरे टाकतो, तर नंतर आपल्याला काढणं ते खूप कठीण होतं, मग ते दाताला वगैरे लागतं. तर फक्त आपण ते स्मेलिंगसाठी वापरतो. तर आपण असंच टाकून देतो, सगळीकडे पसरतं. तुम्हाला तर त्याचं काहीच करायचं नाही. फक्त तुम्हाला काय करायचं, ह्या लीडमध्ये हे बघा मस्त अशी गाळणी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं हे टाकायचं आहे आणि ही त्यामध्ये टाकून द्यायची. म्हणजे काय होणार, ह्याचं जे पूर्ण जे फ्लेवर्स असतात, गरम मसाल्याचे फ्लेवर्स असतात, ते पूर्ण भातामध्ये उतरतात आणि ह्याचं काहीच पडत नाही. तुम्हाला जे यूज करण्यासाठी तुम्ही वापरता की स्मेलिंगसाठी आपण जे गरम मसाले वापरतो ते फक्त तुम्हाला ह्याच्यात टाकून यूज करायचे आहेत आणि नंतर ते झालं की फक्त काढून टाकायचे आहेत मस्तपैकी. आणि ह्याला काहीच होणार नाही. मस्त त्याचं स्टीलमध्ये आहे, असं प्लास्टिक वगैरे पण नाही, स्टीलमध्ये आहे. प्रोडक्ट छान आहे. किंवा आपल्याला चहा वगैरे पण करण्यासाठी, पण मला वाटतं चहापेक्षा आपण बिर्याणी वगैरे करण्यासाठी हा बेस्ट आहे. खूप छोटं आणि नाजूक आहे, पण खूप जास्त यूजफुल प्रोडक्ट आहे. हे पण तुम्हाला इझिली 60 to 70 रुपीजमध्ये मिळून जाईल. तर पार्ट 1मध्ये मी जे प्रोडक्ट दाखवले ते खूप जास्त यूजफुल आणि युनिक आणि थोडंसं आपलं किचनमधला लुक चेंज करण्यासाठी हे सगळे प्रोडक्ट मी तुमच्याबरोबर शेअर केले आहे. तर तुम्हाला कुठले प्रोडक्ट आवडले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगायचे हां. आणि मग तुम्हाला जर ह्या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक देणार आहे, तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. तर लवकरच भेटूया पार्ट 2मध्ये. तोपर्यंत बाय.